नमस्कार वाचक. आतापर्यंत आपण पाहिलं गौरीच्या वाढदिवसाच्या दिवशी गौरी प्राचीला भेटायला गेली होती. स्वप्नीलला अर्जंट मीटिंग आली होती, त्यामुळे त्यांचा लंच प्लॅन कॅन्सल झाला होता. आता पाहूया पुढे. सरसुखाची भाग 24. गौरी, खरं सांग, तुला स्वप्नीलनं काहीच गिफ्ट दिलं नाही का? प्राची गौरीच्या हातात ब्रेसलेट बांधत होती. खरंच नाही दिलं काय? त्याला गिफ्ट, सरप्राईज देणं वगैरे काही आवडत नाही. आवड वगैरे कधी विचारतही नाही. साधं बाहेर काही खायला गेलो ना तर स्वतःच ऑर्डर देऊन मोकळा होतो. गप्पाही एवढ्या रटाळवाण्या करतो ना, गौरी सांगत होती. अच्छा, तू त्याच्या बर्थडेला काय गिफ्ट दिलं होतंस? प्राची म्हणाली. गौरी स्वप्नीलचा बर्थडे केव्हा असतो ते आठवत होती. नंतर तिला एकदम स्ट्राईक झालं आणि ती प्राचीला म्हणाली, आत्ता काही दिवसांपूर्वी आम्ही मुंबईला होतो तेव्हा. खरं सांगू प्राची, त्याच्या बर्थडेला त्यानंच मला मोबाईल गिफ्ट केला होता. मी त्याला काहीच दिलं नाही. गौरी बेफिक्रीने म्हणाली. आणि आता तुला त्यानं तुझ्यासाठी ताजमहल बांधावा अशी इच्छा आहे. तू त्याच्यासाठी असं काय करते की त्यानं तुझ्यासाठी काही करावं? प्राची म्हणाली. एवढं काही मी माझ्यासाठी ताजमहल बांध वगैरे म्हणत नाही हा, गौरी म्हणाली. मग म्हणजे आपण एवढं रूममेट म्हणून राहिलो, आपल्याला एकमेकींच्या आवडीनिवडी माहीत होत्या, गौरी म्हणाली. त्या आवडीनिवडी आपण एकमेकींना सांगितल्या किंवा त्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला, म्हणून आपल्याला त्या माहिती झाल्या. बरं जाऊ दे, ते सगळं सोड. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू त्याच्यासाठी काय करते? प्राची म्हणाली. घरातलं सगळं काम कोण करतं ग? गौरी म्हणाली. घरातलं काम केलं म्हणजे झालं का? प्राची म्हणाली. हो, मग घरात काय काम कमी असतं का? गौरी म्हणाली. हो, खूपच मोठं काम करतेस तू, नाही का? घरातली कामं करायला 4 पैसे फेकले की 4 बायका मिळतात. तू करतेस म्हणजे काही मोठं काम नाही येते, प्राची म्हणाली. मग तुला नेमकं काय म्हणायचं? गौरीनं विचारलं. दुसऱ्याला प्रेम देताही आलं पाहिजे गौरी. सतत तुझं रडगाणं असतं, स्वप्नील माझ्यासाठी हे करत नाही, ते करत नाही. तू त्याच्यासाठी जेवढं करतेस ना, त्यापेक्षा तो बरंच काही करतो तुझ्यासाठी, प्राची बोलत होती. हे बघ प्राची, मी फक्त मल्हारवर प्रेम केलं होतं आणि त्याच्याशिवाय मी दुसऱ्या कुणावरही प्रेम करू शकत नाही. माझ्या मनावर मी एकच नाव कोरलं, ते म्हणजे मल्हार, गौरी म्हणाली. काय मल्हार मल्हार लावलं आणि अजून किती अडकणार त्याच्यात? तो तुझ्या आयुष्यात नाहीये आता. मूव्ह ऑन कर गौरी. तो भूतकाळ होता, आता वर्तमान काळ वेगळा आहे, प्राची पोटतिडकीनं तिला समजावून सांगत होती. प्लीज, मला या विषयावर काहीच बोलायचं नाही. माझं आयुष्य आहे, मी ठरवेल कसं वागायचं, कसं जगायचं ते. आणि प्राची, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना, तुझ्याकडून तरी मला ही अपेक्षा नव्हती की तू मला इतकं बोलावं, किमान आजच्या दिवशी तरी. गौरी चिडली होती. चुकीला समर्थन करणारी मैत्री नसते. आपली मैत्रीण चुकली ना तर तिच्या 2 कानशिलात लगावून तिला चूक सांगणारी खरी मैत्री असते. तुला मस्का मारणाऱ्या 100 मैत्रिणी भेटतील, पण तुझं हित बघणाऱ्या क्वचितच भेटतील. प्राचीच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. हे असलं तत्त्वज्ञान ना बोलायला वाचायला चांगलं वाटत असतं. खरं तर कुणीच कुणाचं नसतं इथं. सगळे स्वार्थी असतात. गौरी अतिशय चिडली होती. गौरी, तू काही समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाहीयेस, प्राची म्हणाली. मग बोलूच नको ना काही आणि सांगूही नको, गौरी तिला म्हणाली आणि रागानंच तिथून निघाली. माफ कर गौरी मला, तुला दुखवायचा हेतू नव्हता ग माझा, पण तुला हे सांगणं गरजेचंच होतं. कदाचित आता तुला माझे विचार पटणार नाही, पण कधी ना कधी नक्की पटतील. प्राची पाठ मोऱ्या गौरीकडे बघत स्वतःशीच पुटपुटली.
गौरी रागानंच तिथून निघाली. समोरच्या चौकातून तिनं घरी जाण्यासाठी रिक्षा ठरवली. दुसऱ्याला सांगायला खूप सोपं असतं सगळं, पण जेव्हा आपण ठरवलेल्या गोष्टी आयुष्यात होत नाहीत ना, तेव्हा किती त्रागा होतो हे त्यालाच कळतं ज्याला हा त्रास होतो. जेव्हा आयुष्याची व्याख्या तडजोड असते ना, तेव्हा कळेल सगळं कसं निभावून न्यावं लागतं ते. गौरी स्वतःच्याच विचारात हरवली होती. रिक्षावाल्यानं रिक्षा थांबवली तशी गौरीची विचारांची तंद्री होती. गौरीनं रिक्षावाल्याचे पैसे दिले आणि पायऱ्या चढून वर आली. घराचा दरवाजा उघडाच होता. आले वाटतं महाशय, आता ह्यांचं एक तिसरंच काहीतरी असणार. गौरी स्वप्नील घरात आला असेल असा विचार करून आत आली. तिनं पाहिलं तर काय, तिच्यासाठी मोठं सरप्राईज तिची वाट बघत होतं. स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी प्राचीसोबत कडाक्याचं भांडण करून गौरी घरी परत आली होती. घराचा दरवाजा उघडाच होता. स्वप्नील आला असेल असा विचार करत गौरी घरात आली. गौरीनं पाहिलं, घरी प्रभाकरराव, सुलभाताई, सतीशराव, सुमनताई, प्रगती आणि नीरज आलेले होते. तुम्ही सगळेजण कधी आला आणि कुणी मला म्हणालंही नाही काही. गौरीला आश्चर्य वाटलं. मग तुला सरप्राईज मिळालं असतं का? गौरीच्या मागून स्मृती आली. तिच्यासोबत तिचा नवरा अतुलही होता. स्मृती, अतुलराव, तुम्ही सुद्धा यात सामील होतात? तरीच म्हटलं आज सकाळपासून कुणीच कसा फोन केला नाही. गौरी म्हणाली. बस बस तायडे, उगी जास्त आश्चर्य करू नको. लवकर तयार हो, भाऊजी येतील, आपल्याला डिनरला जायचं आहे बाहेर. प्रगती म्हणाली. सगळेजण आपापली तयारी करा, तोपर्यंत मी औक्षणाची तयारी करते. नीरज, एवढ्या बॅग आतल्या खोलीत ठेव बरं. सुमनताई नीरजला म्हणाले. हो, करू तयारी. आधी चहा पाणी काही मिळेल की नाही? सतीशराव म्हणाले. हो बाबा, मी चहा करते, गौरी म्हणाली आणि स्वयंपाकघरात गेली. तिच्या मागं स्मृती आणि प्रगती सुद्धा गेल्या. तायडे, अगं दूध कमी पडेल ना. स्मृतीनं फ्रीजमधलं दुधाचं पातेलं बाहेर काढलं. थांब, मी नीरूला दूध आणायला लावते, प्रगती म्हणाली आणि नीरजला बोलवायला गेली. स्मृती आणि गौरीच्या गप्पा सुरू होत्या. घरात सगळेजण आल्यामुळं गौरी प्राचीसोबत झालेलं भांडण विसरून गेली. सगळ्यांचा चहा पाणी होईपर्यंत स्वप्नीलही घरी आला. सुलभाताई, सुमनताईंनी गौरीचं औक्षण केलं. अतुलनं आणलेला केक कापून सगळेजण हॉटेलमध्ये जेवायला गेले. जेवण करून सर्व रात्री बराच उशिरा घरी आले. स्मृती आणि अतुल तिकडूनच त्यांच्या घरी परतले. घरी आल्यावर स्वप्नीलनं सर्वांची झोपण्याची नीट व्यवस्था केली. घरातली सगळी मंडळी होती म्हणून तो नाईलाजाने गौरीच्या बेडरूममध्ये गेला. त्यानं जमिनीवर चटई टाकली. स्वप्नील, थँक्स, गौरी म्हणाली. कशासाठी? स्वप्नीलला प्रश्न पडला. आज तू सर्वांना इकडं बोलावलं, गौरी म्हणाली. तुला बरं वाटेल म्हणूनच बोलवलं. आणि सॉरी बरं का? आपलं लंच राहिलं. ऑफिसचं काम खरंच अर्जंट होतं. चल, झोपतो मी, स्वप्नील म्हणाली. स्वप्नील, तू खाली नको झोपू, गौरी म्हणाली. अगं सवय आहे मला, तू खाली झोपशील तर त्रास होईल तुला, स्वप्नील म्हणाला. तसं नाही, म्हणजे तू वर झोपलास तरी चालेल मला, गौरी म्हणाली. इट्स ओके गौरी, मी झोपतो खालीच, स्वप्नील म्हणाला आणि उशीवर डोकं ठेवून लगेच झोपला देखील. गौरी मात्र रात्री बराच वेळपर्यंत त्याच्या चेहऱ्याकडे बघत जागीच होती. घरात पाहुण्यांची वर्दळ होती तोपर्यंत गौरीला जराही उसंत मिळाली नाही. दिवस पुढे जात होते. गौरीच्या मनात स्वप्नीलबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार होत होता. पण राहून राहून तिचं मल्हारवरचं प्रेम उफाळून येत होतं आणि ती स्वतःच्या मनाला पुन्हा मल्हारच्या प्रेमात बांधून ठेवत होती. एक दिवस सकाळी गौरी ऑफिसची तयारी करत होती. तेवढ्यात स्वप्नीलचा मोबाईल वाजला.
कुणाशी तरी बोलत तो बाल्कनीमध्ये गेला. गौरी, मी थोडं बाहेरून येतो, तू नाश्ता करून घे. स्वप्नील दारातून ओरडला आणि लगेचच घराबाहेर गेला. गौरी डायनिंग टेबलवर त्याची वाट बघत होती, पण ऑफिसची वेळ होत होती म्हणून तिनं स्वतःचा नाश्ता आटोपला. थोड्याच वेळात स्वप्नील घरी आला. गौरी, तयारी कर, आपल्याला जायचंय, स्वप्नील म्हणाले. आता? कुठं? गौरीला प्रश्न पडला. तुझ्या गावी. तुझ्या बाबांची तब्येत खराब आहे, स्वप्नील म्हणाले. काय झालं बाबांना? गौरीला रडू कोसळलं. माहित नाही. तुमच्या शेजारचे काका आहेत ना, त्यांचा फोन आला होता. चल, आपण जाऊन येऊ. तू आटोप लवकर, मी माझ्या मित्राची गाडी बोलावली आहे, स्वप्नील म्हणाले. गौरीने रडतच हातात येतील ते कपडे बॅगेत कोंबले. तिची तयारी होईपर्यंत दारात गाडी येऊन थांबली होती. गौरी आणि स्वप्नील गावाच्या दिशेने निघाले. गौरीच्या मनात नको नको ते विचार येत होते. देवा, माझ्या मनातला एकही विचार खरा होऊ देऊ नको. गौरी मात्र मनोमन देवाजवळ धावा करत होती. दुपारपर्यंत स्वप्नील आणि गौरी गावी पोहोचले. घराजवळ गाडी जाताना गौरीच्या मनात एक विचित्र शंका राहून राहून येत होती. तिच्या हातापायांना कंप सुटला होता. गौरीची गाडी घराजवळ पोहोचली. अंगणात खूप गर्दी होती. गौरी समजायचं ते समजून गेली. गाडीतून उतरून गौरी धावतच घरात गेली. समोर प्रभाकरराव निश्चिप पडून होते. गौरीच्या आईचं आक्रंदन सगळं काही सांगून जात होतं. गौरीचे बाबा कुणालाही न सांगता अनंताच्या प्रवासाला निघून गेले होते. गौरी, स्मृती, प्रगती, नीरज आणि सुलभाताई क्षणातच पोरके झाली होती. सगळ्यांच्या आयुष्यात एक पोकळी तयार झाली होती. एक अशी पोकळी जी भरून येणं कधीच शक्य नव्हतं. काय होईल पुढे? गौरी या दुःखातून सावरेल का? स्वप्नील तिला या दुःखातून सावरायला कशी मदत करेल? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.